नमस्कार मित्रांनो, रेशन कार्डवर आता मिळणार फक्त इतके लिटर रॉकेल. वितरणाची नवीन नियमावली जाहीर. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचित नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल. पुणे जिल्हा प्रशासनाने मार्च 2026 या महिन्यासाठी केरोसिन वितरणाबाबतची सविस्तर नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नव्या मार्गदर्शन सूचनानुसार जिल्ह्यातील पात्र शिधेपत्रिकांना प्रत्येकी कुटुंब 3 लिटर केरोसिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. गैरवापर करणाऱ्या विरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार कारवाई इशारा दिला आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही पण ग्रामपंचायतीचा दाखला आहे अशा कुटुंबांनाही रॉकेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने स्पष्ट केल्यानुसार अत्याधुनिक आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसिन वाटपात प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर साठ्याच्या उपलब्धतेनुसार शिधापत्रिका धारक ग्रामपंचायतीचा दाखला असेल. विना शिधापत्रिका कुटुंब आणि स्थलांतरित मजुरांनाही याचे वितरण केले जाऊ शकतात. केरोसिनचा एकूण कोठा मंजूर झाल्यापासून 45 दिवसाच्या आत उचलणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिल्लक साठा पुढील महिन्यासाठी गृह धरला जाणार नाही. केरोसिनचा वापर केवळ घरगुती करण्यासाठी व्हावा यासाठी तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि पोलीस यांचे संयुक्त तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांना एकूण कोट्यापैकी 85% साठा पहिल्या आठवड्यात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मार्च 2026 महिन्यासाठी केरोसिन वाटपाचे धोरण जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता प्रत्येक राशन कार्डवर 3 लिटर रॉकेल मिळणार आहेत. गरिबांना आणि मजुरांना याचा मोठा आधार मिळणार आहे. शिवाय रॉकेलचे दर जिल्हा अधिकाऱ्याकडून निश्चित केले जाणार आहेत. तेल कंपन्यांकडून आलेले रॉकेल किरकोळ विक्रेते आणि रास्त भाव दुकानामार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले जातील. तालुका पातळीवर तहसीलदार या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. रॉकेलचा काळाबाजार होऊ नये म्हणून प्रशासनाने कडक देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी स्थलांतरित मजुरांचाही विचार करण्यात आला आहे. मात्र रॉकेलचा वापर फक्त स्वयंपाकासाठी किंवा घरगुती कामासाठी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणी रॉकेलमध्ये भेसळ करताना किंवा अनधिकृत विक्री करताना आढळले तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केले जातील. प्रत्येकी शिधापत्रिकेवर 3 लिटर केरोसिनचं वाटप होणार आहे. वेळ मर्यादा मजूर कोठा 45 दिवसाच्या आत उचलणे आवश्यक आहे. तहसीलदाराच्या देखरेखीखाली तालुकास्तरीय वितरण होणार आहे. पहिल्या 15 दिवसात 85% साठा उपलब्ध करून देणे हा बंधनकारक राहणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं केरोसिन बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.